Welcome to the Swarajya Gota Academy. Halogen derivative of aromatic and alkenes. या halogen derivative of alkenes and aromatic compounds या टॉपिक मध्ये आपण भरपूर काय काय शिकत आलेलो आहे. बरोबर. आता आजचा जो पॉइंट आहे तो पॉइंट आहे बाळांनो सबस्टिट्यूशन रिएक्शन. सबस्टिट्यूशन रिएक्शन सगळ्यांना माहिती आहे. दोन सबस्टिट्यूशन रिएक्शन आहेत. एक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आणि दुसरी आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. सबस्टिट्यूट करणे म्हणजे एखादा ऍटम किंवा ग्रुप काय करतो आपण दुसऱ्या ऍटम किंवा ग्रुपनं काय करतो रिप्लेस करतो. दॅट इज युअर सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूशन मध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये इथं कोण मेजर रोल प्ले करतो आणि इथं कोण मेजर रोल प्ले करतो हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे बाळांनो. इथं न्यूक्लियोफाईल ज्याच्यावर चार्ज कुठला असतो नेगेटिव्ह. इथं इलेक्ट्रोफाईल ज्याच्यावर चार्ज कुठला असतो पॉझिटिव्ह. बरोबर आहे. आता ह्याला गरज कशाची आहे रे. गरज आहे इलेक्ट्रॉन देण्याची आणि ह्याची गरज सांगा. गरज आहे इलेक्ट्रॉन घेण्याची. याचाच अर्थ काय झाला बाळांनो एक सिंपल आहे. ह्याला आपण काय म्हणतो इलेक्ट्रॉन पेअर डोनर. देणे म्हणजे डोनेट करणे आणि हा काय झाला इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर. बरोबर आहे का. इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर. आता जो इलेक्ट्रॉन पेअर डोनर असतो तो काय असतो लुईस बेस. काय असतो लुईस बेस. आणि जो इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतो तो असतो लुईस ऍसिड. काय असतो तो लुईस ऍसिड. हा बेसिक कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचा. आता आपण ह्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये दोन प्रकार बघितले होते. एक SN1 बघितला होता आणि एक SN2 बघितला होता. राईट. आलं लक्षात. SN1 SN2 मध्ये एक सिंपल गोष्ट होती बघा. अल्काइल हालाइड तुम्ही घेतला होता आणि न्यूक्लियोफाईल अटॅक करत होता. बॅक साइडने अटॅक केला. बरोबर आहे का. आणि प्रोडक्ट काय तयार होत होता रे ROH. अलग लक्षात. समजलं ना. आपण 192 रिएक्शन सोडवून घेतल्या वेगवेगळ्या बेस टाकून न्यूक्लियोफाईल ऍड करून केलेत ना. मग ह्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन तुम्ही बघितल्या. पण इथं R घेत होतो आपण. R कोण घेत होतो माहिती का तुम्हाला बाळांनो. R घेत होतो CH3. R घेत होतो C2H5. R घेत होतो CH3 CH2 प्रोपाईल. मिथाइल इथाइल प्रोपाईल आयसोप्रोपाईल असे ग्रुप आपण घेतले होते. आठवतंय का. येस ऑर नो. आठवतंय ना. पण बाळांनो हे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन जर मी समजा इकडे लक्ष द्या. मी बेन्झीन रिंग घेतली आणि बेन्झीन रिंगला जर हॅलोजन लावलं. बरोबर आहे का. बेन्झीन रिंगला जर हॅलोजन लावला तर बेन्झीन रिंगला हॅलोजन लावला तर इथं न्यूक्लियोफाईल अटॅक करेल आणि हॅलोजनला बाहेर काढेल. तर हे पॉसिबल होत नाही. म्हणजे सेम रिएक्शन फक्त R ग्रुप मी काय घेतलंय बेन्झीन RX. सेम RXच इथं पण घेतलाय. पण RX मध्ये R ग्रुप इकडे बघा CH3X. आता इथं बघा न्यूक्लियोफाईल अटॅक करेल आणि इकडून X ला बाहेर काढेल. आरामात काढेल. नो डाऊट. पण एक लक्षात घ्या बेन्झीन रिंगच्या बाबतीत ते घडत नाही. म्हणजे इथं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होते आणि इथं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होत नाही. कशामध्ये एरोमॅटिक. म्हणजे आता एक वाक्य तुमचं झालं की इन एरोमॅटिक कंपाऊंड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कॅनॉट ऑकर. कळलं का. म्हणजे एरोमॅटिक मध्ये न्यूक्लियोफिलिक आता जे आपण बघितलं ना SN1 सगळं त्याच्यात बघा सगळे R ग्रुप होते. एरोमॅटिक ग्रुप नव्हता. मग आता हे पहिला हॅशटॅग झाला आणि दुसरा हॅशटॅग इफ NSR विल बी कॅरिड आउट ओनली इन एक्स्ट्रीम कंडिशनला घडेल. एक्स्ट्रीम कंडिशन म्हणजे काय ऍट हाय टेम्पो. व्हॉट इज टेम्पो म्हणजे काय शिकवलंय टेम्परेचर आणि प्रेशर. व्हॉट इज टेम्परेचर आणि प्रेशर. लक्षात आलं का सगळ्यांच्या. नीट बघा. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह टॉपिक मध्ये सबस्टिट्यूशन रिएक्शन आपण बघतोय. त्याच्यात दोन सबस्टिट्यूशन रिएक्शन आहेत. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही टाइप करत राहायचे कायम. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आणि इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये कोण सबस्टिट्यूट होतो न्यूक्लियोफाईलला सबस्टिट्यूट करतो. इलेक्ट्रोफिलिक मध्ये कोणाला सबस्टिट्यूट करतो इलेक्ट्रोफाईल. सोपं आहे. अवघड काहीच नाही. परत न्यूक्लियोफाईलला गरज कशाची इलेक्ट्रॉन देण्याची. इलेक्ट्रॉन देण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण इलेक्ट्रॉन पेअर डोनर. इलेक्ट्रॉन पेअरला डोनेट करतो देतो. आणि इथं बघा इलेक्ट्रोफाईलला गरज कशाची इलेक्ट्रॉन घेण्याची पॉझिटिव्ह चार्ज. आणि इलेक्ट्रॉन घ्यायला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो इलेक्ट्रॉन पेअरला ऍक्सेप्ट करणं घेणं. बरोबर का. जो देणारा असतो तो लुईस बेस असतो. बऱ्याचशा पोरांना 2 वर्ष झाली तरी कळत नाही. हा व्हिडिओ इतका महत्वाचा आहे की सगळ्या पुढच्या कॉन्सेप्टला हे बेसिक ट्रिक लावली की तुम्ही आरामात सगळे क्वेश्चन पुढचे सोडवू शकता. त्यामुळे आपल्या व्हिडिओला
जेवढं जास्त व्हायरल करता येईल सबस्क्राईब करा, शेअर करा जेवढं करता येईल तेवढं, आणि महाराष्ट्राला ट्युशन फ्री करा. अतिशय महत्वाचा कॉन्सेप्ट आहे आणि हे ट्रिक गरज आहे इलेक्ट्रॉन देण्याची. ग आ ई दे, ग आ ई घे, ग आ ई दे, ग आ ई घे, ही ट्रिक अतिशय महत्वाची. आणि ह्याच्यानुसार जर आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येते की न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ही आर ग्रुप म्हणजे अॅलिफॅटिक मध्ये घडते. इकडे बघा, हे आर ग्रुप आहेत सगळे, कळलं का? अॅलिफॅटिक कळलं ना? आर ग्रुप मध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इझिली घडते, कळलं का? पण एरोमेटिक ग्रुप घेतला म्हणजेच कोण, बेन्झीन रिंग घेतली, तर तिथं तुमची न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इझिली घडत नाही. तर बघा पहिला पॉइंट, इन एरोमेटिक कंपाउंड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कॅनॉट ऑकर्ड इझिली, कॅनॉट ऑकर्ड इझिली. लक्षात आलं का सगळ्यांच्या? मग जर समजा घडलीच तर आपण एक्स्ट्रीम कंडिशनला ती रिएक्शन घडवतो. एक्स्ट्रीम कंडिशन म्हणजे ऍट हाय टेम्परेचर अँड ऍट हाय प्रेशर. समजलं का? मग एकतर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन होत नाही, तर का होत नाही ते बघायचं, बरोबर का? एरोमेटिक मध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन का होत नाही, आणि झाली तर कशी होते. म्हणजे किती कन्सेप्ट शिकणार आहे? 2 कन्सेप्ट, बरोबर का? कुठले 2 कन्सेप्ट? बघा, कुठले 2 कन्सेप्ट शिकणार आहे तुम्ही इथं लक्षात द्या. आता सांगा मला, कोणत्या 2 कन्सेप्ट शिकणार आहे सांगा, बोला लवकर. कोणत्या 2 कन्सेप्ट शिकणार आहे तुम्ही? बघा, एक तर बघा इथं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, बघा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. पहिला कॉन्सेप्ट काय आहे? काय होईल? एक तर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन घडत नाही. कुणामध्ये? कुणामध्ये रे? कुणामध्ये घडत नाही सांगा लवकर. कुणामध्ये? एरोमेटिक कंपाऊंड्स. कुणामध्ये घडत नाही? एरोमेटिक कंपाऊंड्स. एक तर एनएसआर घडत नाही. कुणामध्ये? एरोमेटिक कंपाऊंड मध्ये. मग घडत नाही, बरोबर? मग कोणती रिएक्शन होते? कोणती रिएक्शन होते? तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होते. कुणामध्ये? एरोमेटिक कंपाऊंड मध्ये. म्हणजे तुमची बेन्झीन रिंग दिसली की न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन होणार नाही. बेन्झीन रिंग दिसली की कुठलं होणार? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. समजतंय ना? वाक्याचा अर्थ कळतोय का? परत एकदा नीट बघा का, वाक्याचा अर्थ नीट बघा. एक तर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन घडणार नाही. कुणामध्ये घडणार नाही? एरोमेटिक कंपाऊंड. कुणामध्ये घडणार नाही? एरोमेटिक कंपाऊंड. मग एरोमेटिक कंपाऊंड मध्ये जर न्यूक्लियोफिलिक घडत नाही तर मग घडणार काय? मग कोणती रिएक्शन होईल तिथं? तर इथं होणार इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. कळलं का? येस, ही झाली पहिली कंडिशन. आणि दुसरी कंडिशन काय? लगेच इथं लिहितोय बघा, ही पहिली कंडिशन. आणि दुसरी कंडिशन काय बघा, इथं लक्षात घ्या. जर 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 हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर लावले तर एरोमॅटिक कंपाऊंड्स मध्ये एनएसआर घडते. नीट बघा, 2 कंडिशन वेगवेगळ्या आहेत. कळलं का? मग या 2 कंडिशनचा अभ्यास नेक्स्ट व्हिडिओ मध्ये करायचा आहे. पहिली कंडिशन, जर एनएसआर मध्ये तुमचं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन घडत नाही तर काय घडणार? इलेक्ट्रोफिलिक. ते का घडणार? हा कॉन्सेप्ट एक शिकायचा आहे. आणि दुसरा कॉन्सेप्ट, जर आपण हाय टेम्परेचर प्रेशर वापरलं तर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन एरोमेटिक मध्ये कशी होते, हा दुसरा कॉन्सेप्ट. ओके, हे दोन्ही कॉन्सेप्ट नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे. वेट अँड वॉच. पुढच्या व्हिडिओची वाट बघायची. महाराष्ट्राला ट्युशन फ्री करायचंय. पुन्हा एकदा सांगतोय, महाराष्ट्राला ट्युशन फ्री करायचंय. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओची वाट बघा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.